लोकसभा निवडणुकाचं बिगुल वाजलं असून राज्यभरात प्रत्येक पक्षानं जोरदार तयारी सुरू केली आहे। अशातच लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आपली पहिली यादी जाहीर केली आहे। ठाकरेंकडून तब्बल 17 उमेदवारांना रिंगणात उतरवण्यात आलंय। सर्वात महत्त्वाचं म्हणजे यंदाच्या लोकसभेत सर्वच पक्षांचं लक्ष मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघाकडे होतं। अशातच महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या ठाकरे गटानं मुंबईतील 6 पैकी 4 जागांवरील आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे। महाविकास आघाडीत 4 जागा ठाकरे गटाला सुटल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे। यंदाची लोकसभा निवडणूक यापूर्वीच्या निवडणुकांहून वेगळी असणार आहे। याचं कारण म्हणजे शिवसेनेतील अंतर्गत बंडाळी। यामुळे पक्षात उभी फूट पडली। काही जण शिंदेसोबत गेले आणि काही जण ठाकरे सोबत एकनिष्ठ राहिले। यामुळे यंदाची लोकसभा अत्यंत चुरशीची होणार यात काही शंका नाही। मुंबई म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजे मुंबई असं म्हणलं जातं, पण शिवसेनेत उभी फूट पडली आणि सर्व चित्र बदलून गेलं। त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मुंबई शिवसेना शिंदे गट विरुद्ध शिवसेना ठाकरे गट अशी लढत पाहायला मिळणार आहे।